कला कला ही भावना बोलकी करते आणि त्या भावनांना आकार देणारे व्यक्तिमत्व म्हणजे मूर्तिकार. आज आपल्या समोर असेच एक प्रतिभावान मूर्तिकार उपस्थित आहेत. आपल्या कलेतून माती आणि जिवंतपणा देणारे, अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण मूर्ती घडवणारे. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल वसंत कदम. गणपती मी 2019 पासून बनवतोय. तर याचा प्रवास सुरू असा झाला की लहान असताना म्हणजे गणपतीची आवड होतीच. तर ते वडिलांना आणि आईला असं दिसून आलं होतं त्यावेळी. मग माझे वडील लहान असतानाच मला जीजी स्कूल ऑफ आर्ट त्यांनी दाखवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग गणेश चतुर्थीमध्ये जे सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या कारखान्यामध्ये वगैरे घेऊन जायचे मला ते. आणि मी विचार केला नव्हता की मी भविष्यामध्ये गणपती बनवेन. जीजी स्कूल ऑफ आर्टमध्ये जेव्हा मी शिल्पकलेचं शिक्षण घेत होतो त्यावेळी 2019-2017 या टाईममध्ये विशाल सूर्यकांत शिंदे हे नाव खूप गाजत होतं त्यावेळी. ते विशाल दादाला कधी बघितलं नव्हतं मी, म्हणजे त्यांना समोरून भेटण्याची वेळ ही कदाचित गणपतीनेच ठरवली असेल असं मला वाटतं. ते असं घडलं की जहांगीरमध्ये एक शो लागला होता. जतीन दास म्हणून एक आर्टिस्ट होते. तर विशाल दादाला मी कधी बघितलं नव्हतं. तर फक्त कॉलेजमध्ये मित्र बोलायचे ते असे दिसतात वगैरे. तर त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हता माझ्याकडे. तर मी एक्झिबिशन बघायला गेलो त्यावेळी तिथे दादा एक्झिबिशन बघत होता. त्यावेळी मी दादाला जाऊन सरळ म्हटलं, तुम्ही विशाल शिंदे आहात का? मग ते भेटलो. मग ते त्यांना मी माझी एक स्केचबुक दाखवली. मग त्याच्यानंतर मग पुढे मी जात राहिलो दादाला भेटायला स्टुडिओमध्ये वगैरे. त्याच्यानंतर मग एक असंच छोटंसं काम आलं होतं दादाकडे की मी पोर्ट्रेटचं काम होतं. मग ते मी फक्त ब्लॉकिंग करून दिलं. मग दादा तिथे डिटेल करायचं. मग असंच मी जात राहिलो दादाकडे. म्हणजे कॉलेज सुटलं की स्टुडिओ असा माझा प्रवास चालू होता दादाकडे. आणि मग त्यावेळी गणपतीचाच टायमिंग होता आणि मग जात राहिलो मी दादाकडे. तर दादाचे वडील सूर्यकांत शिंदे हे म्हणाले, आता तू येतोयस एवढा येतोयस तू, तर घे गणपती फिनिशिंग कर. म्हणजे गणपतीची फिनिशिंग कशी असते, गणपतीला दागिने कशी घालतात, गणपतीचा बेस कसा बनवायचा, इथून माझी सुरुवात होती. म्हणजे पहिल्यांदाच मी बघितलं होतं की गणपतीचा बेस कसा बनवला जातो, गणपतीची फिनिशिंग कशी केली जाते. ही सुरुवातच माझी तिथून झाली आहे विशालदादाकडून. म्हणजे विशालदादा हा माझ्या लाईफमधला खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे मला गुरु लाभले हे माझं खूप मोठं भाग्य आहे की त्यांच्यासारखे गुरु मला लाभले. त्यांनी घडवलं, त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला. आणि आता जे करतोय मी त्यांच्यामुळेच करतोय. जे काय आहे ते त्यांच्यामुळे. म्हणजे गणपती कसा बनवला पाहिजे, कसं ब्लॉकिंग केलं पाहिजे. पोकळ मोस्टली कॉलेजमध्ये शिकत असताना ॲप्लिकेशन असं करत एक शिल्प घडवलं जायचं. पण इथे पूर्ण पोकळ गणपती करून मग घडवणं हे मी त्यांच्याकडून शिकलो की गणपती कसा बनवला जायचा. हे मी त्यांचं बघत मी करत राहिलो, स्केचिंग करत राहिलो. मी 2019 पासून या फील्डमध्ये आहे, म्हणजे गणपती घडवतोय. तर यामागचा प्रवास असा आहे की मला कळत नव्हतं तेव्हापासून माझ्या आईवडिलांनी मला गणपती दाखवला आहे. आणि माझे वडील मला लहान असताना कारखान्यांमध्ये वगैरे घेऊन जायचे. मग त्यांना आधीच लहान असताना तेव्हाच असं वाटलं होतं की याच फील्डमध्ये काहीतरी करणार आहे. मग जेव्हा पुढे जाऊन असं कळत गेलं की जेजे स्कूल ऑफ आर्ट वगैरे, जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये असं शिल्पकलेचं शिक्षण वगैरे दिलं जातं. तर गणपतीचा टाईम जसा जवळजवळ येत जायचा तसं माझे वडील मला
सुरुवातीला जेजेस क्लब आर्टला घेऊन जायचे, मग तिथून मग खातू साहेबांच्या कारखान्यामध्ये वगैरे घेऊन जायचे गणपती बघायला वगैरे. मग त्याच्यानंतर जसजसं कळत गेलं तर तसं म्हणजे वडिलांना असं वाटायला लागलं की माझं पण म्हणजे माझं पण असं जे जेमध्ये ॲडमिशन होऊन मी पण शिल्पकलेचं शिक्षण घ्यावं. मग माझं जे जेमध्ये जसं ॲडमिशन झालं, मी शिल्पकलेचं शिक्षण घेत असताना तेव्हा म्हणजे असं ठरवलं होतं की मी फक्त शिल्पकलेचाच अभ्यास करणार आणि शिल्पकलेमध्येच पुढे जाऊन काहीतरी करेन हे वाटलं होतं. मग गणपती करेन मी हा विचार कधीच केला नव्हता की मी गणपती बनवेन. गणपती घडवणं हा माझ्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट आहे खूप मोठा. आणि तो टर्निंग पॉईंट असा होता की विशालदादाला कसा भेटलो मी, विशालदादा सोबत मी कसं काम केलं, त्यांच्याकडे कसं शिकलो मी. गणपती बनवण्याची सुरुवात म्हणजे एक बेसिक स्केचपासून होते आणि स्केच केल्यानंतर मग जेव्हा क्लेमध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो तो एक बेस असतो पहिला सुरुवातीला, पेडी म्हणतो आपण त्याला. पेडी बेस बनवल्यानंतर मग त्याच्यावरती ज्या आसनावरती गणपती बसणार आहे ते बनवून झाल्यानंतर मग गणपती आणि मग फिनिशिंग, मग त्याचा ऑर्नामेंट, मग अशी ती प्रोसेस आहे पुढे. माझ्याकडून एक मूर्ती बनवायला मी ब्लॉकिंग माझी एक दीड तासामध्ये पूर्ण गणपती मी उभा करतो आणि मग त्याचं डिटेल करत करत मग 1-2 दिवसामध्ये मी 1.5 फुटाची मूर्ती मी तयार करतो 2 दिवसामध्ये. आणि मग त्याची फिनिशिंग 2 दिवस, मग 1 दिवस ऑर्नामेंट, असे टोटल 5 दिवस मी पकडून चालतो की मला 2 दिवसामध्ये काही करून मला एक मूर्ती घडवायचीच आहे. गणपती बनवायला जेव्हा मी चालू केलं त्यावेळी आई मला नेहमी म्हणायची की तू काय बनवतोयस, ही तुला कसं राहिलं पाहिजे त्याच्याप्रती, त्या मातीच्या प्रती, तू देवाला घडवतोयस तर तू कसं राहिलं पाहिजेस हा तू विचार कर आणि मग देवाला घडव. त्याचं रूप, त्याचं सौंदर्य हे लोक त्याची पूजा करणार, त्या सौंदर्याची, त्या रूपाची. तर तू किती इन्वॉल्व झाला पाहिजे त्याच्यामध्ये हा विचार कर आणि मग घडवत राहा. हे माझी आई म्हणजे नेहमी मला सांगत असते अजूनसुद्धा. आणि म्हणजे मी जेव्हा गणपती बनवतो मग ती येऊन बसते माझ्या बाजूला, बघते, ती विचारते मला की हे असं का करतोय. ते खूप म्हणजे छान वाटतं मला. लोकांनी मूर्ती खरेदी करताना एक असा विचार करावा की जे लोक बोलतात की आमच्या मूर्तीची हाईट एवढी आहे की ती आम्ही कमी करू शकत नाही, तो एक विचार लोकांनी काढून टाकावा. कारण की देवाचं रूप हे कसंही असू शकतं, एक सूक्ष्म पण असू शकतं आणि भलं मोठं पण असू शकतं. तर आपण डिसाईड करणारे कोण नाही की देवाचं रूप हे एवढंच असलं पाहिजे आणि हे खूप असं भव्य दिव्य दिसलं पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आपण कुठलीही गोष्ट विचार करून घडवतो तर त्याच्या मागे एक बेसिक गोष्ट असते ती म्हणजे स्केचिंग. ती स्केचिंग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला ती आपली लाईन क्रिएट होत नाही क्लेमध्ये. तर जोपर्यंत म्हणजे सुरुवातीला मी त्यांना स्केचिंगच सांगतो की तुम्ही पहिलं सुरुवातीला स्केचिंग करा आणि मग क्लेमध्ये हात घाला. तर आजकाल तसं दिसत नाही. आजकाल सगळ्यांना रिझल्ट पाहिजे पटकन, की विदाउट स्केचिंग करतात गणपती. स्केचिंग केली पाहिजे प्रत्येकाने. मी बनवलेल्या मूर्ती आता बऱ्यापैकी सुरत, बडोदा, खेडला वगैरे गेल्यात मूर्त्या आणि सांगलीला वगैरे आता ह्या वर्षी आहे. पर्यावरणपूरक मूर्तीकडे लोकांचा कल याच्यासाठी वाढतोय की एक जो POPचा रिझल्ट आणि मातीचा रिझल्ट जर तुम्ही दोन्ही मूर्त्या अशा समोरासमोर ठेवल्या तर तो एक मातीच्या मूर्तीचा एक जो फील आहे तो एक वेगळं एक बोलतात ना की वेगळी सात्विकता दिसते, जी POP मध्ये तुम्ही म्हणाल की ते कमर्शियल दिसतं ते सगळं, कोणतीही मूर्ती POP मधली.
आणि मातीच्या मूर्तीची ती कलाकृती ती एक हाताची मूर्तिकार एक स्वतःच्या हाताने घडवून ती क्रिएट केलेली गोष्ट ती त्या मूर्तीमध्ये जाणवते आणि लोकांना ते आता हवंसं वाटतं की हा अशी मूर्ती आता माझ्या घरी यावी आणि त्याचं एक पारंपरिक आणि चांगल्या पद्धतीमध्ये विसर्जन व्हावं, त्याची विटंबना झाली नाही पाहिजे याचा विचार लोक आज आत्ताच्या टायमिंगला करतात की माझी मूर्ती एक चांगल्या प्रकारे विसर्जन झाली पाहिजे, ते देवाचं देव पण राहिलं पाहिजे.